ती प्रत्येक मॅच ही 4 षटकांची तुम्हाला खेळायला मिळेल, परंतु तुम्ही वेळेवर अगदी उपस्थित राहतच नाहीयेत. जिथे आपण टायमिंग दिलाय 5:45चा, 5:45चा, तिथे तुम्ही येताय 11 वाजता. मॅच सुरू होते 12 वाजता. आयोजकांना देखील झोप आहे ना डोळ्यांना, त्यांना देखील सकाळी उठून ग्राउंड पाठलाग करायचंय. आपण पाहता इथून धावसंख्येचा 51, 50 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाला. आता पहिला चेंडू सुरुवात झाली 51 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. अगदी बिग 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 षटकार आलाय. फलंदाज अमितच्या बॅट मधून सुरुवात केली अमितनं 51चा पाठलाग करण्यासाठी. काय सुरुवात, पहिल्या चेंडूवरती षटकार. षटकार एवढा लांब मारलाय ना की चेंडू देखील आणायला जायला व्हॉलेंटियरची हिंमत होत नाही, कारण की अर्ध्या डॅम मध्ये तो चेंडू गेलाय. ताकद तिथं मात्र या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. साबरसई टीमचा फलंदाज, आमचे 12 प्रतिनिधी आम्हाला सांगतायत की हा फलंदाज अमित हार्ड हिटर आहे, विस्फोटक असा हा फलंदाज. आणि खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती त्याने दाखवलंय विस्फोटक फटका त्यांना आणलाय गोलंदाज सुदामच्या विरोधामध्ये, ज्यानं एकीकडे संघाला सावरलं होतं. खऱ्या अर्थानं या धावसंख्या उभारण्यामध्ये सुदामचा अगदी मोलाची कामगिरी राहिली होती, परंतु त्याच्या विरोधामध्ये पहिला मोठा फटका. यावेळी समोरच्या दिशेने चेंडूला टॉस केलाय. चेंडू आलाय सीमारेषेच्या पलीकडे, एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत असताना एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह अमितच्या बॅट मधून पाहायला मिळतीये. बॅक टू बॅक 2 षटकार आले, 2 मोठे धमाके. 51 धावसंख्या आता कमी वाटू लागली आहे, कारण की पहिल्या 2 चेंडूंवरती अगदी 2 मोठे फटके आलेत. परंतु क्रिकेट आहे, अजूनही धावसंख्येचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. इथून देखील मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं. गोलंदाजानं तशी गोलंदाजी जर का केली आणि सुदाम खऱ्या अर्थानं त्या कामगिरीसाठी ओळखला जातो, त्याच्याकडे ती गुणवत्ता आहे, इथून देखील तो मॅच मध्ये युटर्न आणू शकतो. यावेळी पिकअप शॉट पाठीमागे, अगदी फाईन लेग मधून चेंडू ब्लॅक स्क्रीन वरती गेलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारासाठी मिळतील 4 धावा. आक्रमक सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट. गोलंदाजाची व्हेरिएशन बदलणारी फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मेरिटनुसार क्रिकेट, ज्या प्रकारची गोलंदाजी त्याच प्रकारची फटकेबाजी आता मैदानामध्ये चालू आहे. 2 षटकार, त्यानंतर 1 चौकार. हा यावेळी अगदी आपण पाहतोय फटका फसला होता, हवेमध्ये चेंडू होता, सिंगलच जाव मिळेल, एकापेक्षा जास्त नाहीये, कारण की स्ट्राईक हवी आहे विशालला देखील, कारण की तो देखील अगदी 4 चेंडू प्रतीक्षा करत होता स्ट्राईकची. आता त्याच्याकडे स्ट्राईक आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 17 वरती. पाठलाग करायचा 51चा. खलोदे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहताय साबरसई. अशी मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. बी ग्रुप मधील शेवटची मॅच आजच्या दिवसातील.
पुढे टॉस केलाय, चेंडूला फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये स्ट्राईकला आला, परंतु कोणतीही धाव खर्च न करता अगदी 0 या धाव संख्येवरती बाद झालाय फलंदाज विशाल, ज्यानं अगदी लवकर साथ सोडली आपल्या साथीदाराची हामिदची. ज्या अमितनं आक्रमण केलं होतं, ज्या अमितनं धावा जमवण्यासाठी प्रयत्न केले, तो नॉन स्ट्राईकला होता. गरज होती का विशालला मोठा फटका कन्वर्ट करायची? एक सिंगल धाव आली असती, अमितला स्ट्राईक वरती आणलं असतं तरी देखील मात्र चाललं असतं, परंतु मोठा फटका मारायच्या नादामध्ये तो इथून बाद झालाय. आणि पहिला ब्रेक थ्रू इथून आपण पाहताय मिळला जातोय. जुमापट्टी टीमचा कर्णधार, आपण आयोजकांशी संपर्क साधा, आपला पूर्ण स्क्वॉड घेऊन या ठिकाणी उपस्थित राहा. ब्लॅक स्क्रीन वरती अगदी ओव्हर द बॉलर हेड चेंडू सरळ चाललाय सीमा रेषा पार. फलंदाज आर्यनच्या बाट मधून अगदी आपण तुम्ही रिप्लाय देखील पाहू शकता. कॅमेरा वर्क पहा किती सुंदर पद्धतीने केला जातोय. अगदी चेंडूवरती नजर त्याची आमचे कॅमेरामन आर्यन धुले. छोटा पॅकेट बडा धमाका, चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी पाहायला गेलं तर 3 वाजायला आलेत, परंतु त्यांची नजर अजून कॅमेरावरती तशीच आहे. प्रत्येक चेंडू मात्र त्यांच्या माध्यमातून कैद केला जातोय. 23 धावा धावफलकावरती अर्धा पल्ला गाठलाय पहिल्या षटकामध्ये. ते सावरसई या टीमनं 51चा पाठलाग करत असताना आता दुसरं षटक प्रगतीपदावरती असणार आहे आणि गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज नामदेव. कदाचित यातील विनिंग टीम आणि जुमापट्टी याच्यामध्ये मॅच होऊ शकते. आयोजकांचा निर्णय आमच्यापर्यंत येणं अजून बाकी आहे. झेल इथून ड्रॉप झालाय, थोडेसे शोल्डर लूज झालेत मी तर म्हणेन कलोते टीमचे, कारण की पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्यात. आपला जो प्रामुख्याचा गोलंदाज आहे त्याच्यावरती आक्रमण झालंय आणि तो प्रेशर आता मात्र टीमवरती आहे. 2 धावा आल्यात, 25 धावा धावफलकावरती, 51चा पाठलाग करायचा. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 17 चेंडू आणि 26 धाब्यांची गरज. अजिंक्य पवार आमचे टेक्निकल रूम मधून ऑपरेट करतायत. हा फटका लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडं अमितच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक षटकार. अगदी लवकर मॅच खऱ्या अर्थाने त्याला फिनिश करायचे, वेल वाचवायचंय. आपण सातत्याने बोलतोय ना की तुम्ही वेल वाचवा, तर तेच काम मात्र मैदानामध्ये करतोय तो फलंदाज अमित. धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहताय 31. काय फटकेबाजी आहे, अगदी स्टँड अँड डिस्पॅच, म्हणजे अगदी जागेवरून फटकेबाजी टोलेबाजी मैदानावरती चालू आहे. नामदेव बॅटीला ब्रश, पाठीमागे चेंडू चाललाय, चुकी झाली आहे यष्टीरक्षकाकडून. उडी जरूर मारली परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे लॉंग स्टॉपला. आणखीन एक चौकार आला. 35 धावा धावफलकावरती इथून पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना बघा, पाहू शकता तुम्ही तुमच्या मोबाईल वरती कशा प्रकारे हा फटका यष्टीरक्षकांना प्रयत्न जरूर केले. फ्लाइंग स्लीपला बीट करत चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगलं कॅमेरा वर्क पाहायला मिळते आपल्याला. यावेळी स्विच इट करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी फलंदाज, नक्की काय घडलंय मैदानामध्ये हे फलंदाजाला देखील माहित नाहीये. डॉट बॉल आला. हे खऱ्या अर्थानं फार वेळा आपल्याला पाहायला मिळतंय. ज्यावेळी तुमच्या बाट मधून रन्स येतात अशा वेळी थोडस वेगळं करण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळी चुकी घडते. समोरच्या टीमला मोमेंटम हवा असतो आणि तो अशा वेळी त्यांच्या बाजूने शिफ्ट होतो आणि तो मोमेंटम आता शिफ्ट होतोय की काय हे चित्र आता मैदानामध्ये पाहायला मिळतोय. कारण की ज्या अमितनं आक्रमण फलंदाजी केली होती तो आता मैदानाच्या बाहेर आलाय.
चेंडू आणि 29 धाबा.